Hi students, good morning to all of you. In last few lectures, we have started a topic HTML from our CS1 syllabus. In this chapter, we have discussed about the lots of points. For example, the basic information of HTML, advantages and disadvantages of HTML, the basic structure of HTML page and some related HTML tags. For example, bold tag, italic tag, underline tag, subscript tag, superscript tag, heading tag, image tag. These tags are discussed in last few lectures. Today, now we are going to start a new HTML tag, that is table tag. आजच्या लेक्चरला जे आपण शिकणार आहोत ते आहे HTML मधला सगळ्यात महत्त्वाचा जो टेबल टॅग आहे तो टेबल टॅग आजच्या लेक्चरला आपण शिकणार आहोत. आता बऱ्याच वेळेला तुम्हाला एक्झाममध्ये जो 5 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो की ज्याच्यावरती तुम्हाला प्रोग्राम्स असतात. लास्टचा जो क्वेश्चन नंबर 5 आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रोग्राम्स राईट डाऊन करायचे असतात. मग हे प्रोग्राम्स जे आहेत ते कशाच्यावरती रिलेटेड असतात तर हा टेबल टॅग जो आहे त्या टेबल टॅगवरती तुम्हाला प्रोग्राम्स विचारले जातात. आणि याच्यातला अजून एक महत्त्वाचा टॅग जो आहे तो आहे लिस्ट टॅग की ज्याच्यावरती तुम्हाला एक्झामला क्वेश्चन विचारला जातो. आता टेबल टॅग कशासाठी यूज केला जातो तर मोस्टली ज्यावेळेला तुम्हाला वेब पेजमध्ये एखादं टेबल इन्सर्ट करायचं असेल किंवा एखादा डेटा टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये जर डिस्प्ले करायचा असेल तर त्याच्यासाठी काय केला जातो हा टेबल टॅग यूज केला जातो. आता टेबल टॅगनं काय केलं जातं तुमच्या वेब पेजमध्ये टेबल ॲड केलं जातं. पण फक्त टेबल ॲड करून तुम्हाला चालणार आहे का हो नाही आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय इन्सर्ट करता आले पाहिजेत त्याचे रोज आणि कॉलमसुद्धा तुम्हाला काय करता आले पाहिजेत इन्सर्ट करता आले पाहिजेत. तरच तो डेटा काय होणार आहे टेबुलर फॉर्मॅटमध्ये दिसणार आहे. म्हणजे फक्त टेबल म्हटलं की तुम्हाला टेबल डिस्प्ले केलं जाईल ओके. पण तुम्हाला टेबल ज्याला तुम्ही डिस्प्ले करता त्याला त्या टेबल कसं ते स्पेसिफाय केलं जातं तर त्याच्यासाठी जर रोज आणि कॉलम्स असतील तरच ते टेबल म्हणून डिस्प्ले केलं जातं. इथं फक्त टेबल टॅगनं काय केला जातो तर टेबल इन्सर्ट केलं जातं. मग त्याच्याशी रिलेटेड त्याचे अजून टॅग आहेत. ज्या पद्धतीनं आपण इमेज टॅग वापरतो. इमेज टॅगमध्ये काय केलं जातं तर IMG नुसतं म्हटलं की इमेज इन्सर्ट केली जाते. पण त्याच्यासोबतच तुम्हाला कोणती इमेज इन्सर्ट करायची आहे त्याचा पाथही तिथं काय करावा लागतो स्पेसिफाय करावा लागतो. इथं सुद्धा फक्त टेबल टॅग यूज करून टेबल तुमचं इन्सर्ट केलं जात नाही. कारण टेबल हे कशापासून तयार झालेलं असतं तर त्याच्यासाठी रोज आणि कॉलमचा यूज करून काय केलं जातं टेबल तयार केलं जातं. मग त्याच्याशी रिलेटेड टॅग कोणकोणते बघा. पहिलं काय धिस टॅग इज यूज टू डिस्प्ले टेबल इन वेब पेज. ज्या वेळेला तुम्हाला वेब पेजमध्ये एखादं टेबल डिस्प्ले करायचं असेल त्या वेळेला हा टेबल टॅग काय केला जातो यूज केला जातो. त्याच्यानंतर एलिमेंट्स ऑफ टेबल टॅग. फक्त टेबल टॅग म्हटलं की टेबल इन्सर्ट होणार आहे पण टेबल इज मेड अप ऑफ रोज अँड कॉलम्स. मग त्याच्यासाठी तुम्हाला रोज आणि कॉलम्स काय करावे लागणार आहेत तयार करावे लागणार आहेत. त्याच्या एलिमेंट्स काय काय आहेत बघा. पहिला एलिमेंट आहे कॅप्शन. यूज टू गिव्ह अ टेबल कॅप्शन. बऱ्याच वेळेला ज्यावेळेला आपण टेबल स्पेसिफाय करतो किंवा टेबल डिस्प्ले केलं जातं त्याला त्या टेबलसोबत त्या टेबलचं नेम डिस्प्ले केलं जातं. म्हणजे तो टॅब्युलर फॉर्मॅटमधला जो काही डेटा आहे तो काय रिप्रेझेंट करतो हे त्याचं नाव सांगत असतं बरोबर आहे. ज्यावेळेला तुम्ही बुक्समध्ये एखादं टेबल बघता त्याला ते टेबल काय रिप्रेझेंट करतं हे त्याचं नाव त्या टेबलच्या वरती दिलं जातं किंवा त्या टेबलच्या खाली डिस्प्ले केलं जातं. इथं सुद्धा सेम तसंच आहे. कॅप्शन काय करते तर कॅप देण्याचं काम करते. मग ही कॅप कुठे देऊ शकता तुम्ही तर टेबल सुरू होण्यापूर्वी कॅप्शन देऊ शकता किंवा टेबल जे आहे ते टेबल फिनिश झाल्यानंतर सुद्धा तुम्ही काय करू शकता कॅप्शन देऊ शकता. थोडक्यात काय तर कॅप्शन काय डिस्प्ले करतं तर ते टेबलचं नेम जे आहे ते डिस्प्ले करायचं काम कोण करत असतं कॅप्शन. त्याच्यानंतर सेकंड एलिमेंट आहे TR. आता मगाशीच मी सांगितलं की टेबल हे कसं बनलं जातं तर रोज आणि कॉलम्स. मग रोज ज्याला तुम्ही तयार करता त्याला त्याच्यासाठी जो टॅग वापरला जातो तो कोणता टॅग आहे TR टॅग. TR टॅगनं काय केले जातात तर टेबल रोज तयार केले जातात. ओपनिंग TR आणि क्लोजिंग TR जेवढे काही तुम्हाला रोज तयार करायचे आहेत तेवढे काय करायचे तुम्हाला TR
जे आहे ते TR ओपन करायचे आणि क्लोज करायचे किंवा तेवढा टाइम्स तुम्हाला काय करावा लागतो, TR टॅग जो आहे तो तुमच्या वेब पेजमध्ये ॲड करावा लागतो. सेकंड जे आहे एलिमेंट तो आहे TH. TH मीन्स व्हॉट, टेबल हेडिंग. आता टेबल हेडिंग आणि कॅप्शन याच्यामध्ये गफलत करायची नाही आहे. कॅप्शन कुठं डिस्प्ले केलं जातं, तर ज्या वेळेला टेबल डिस्प्ले केलं जातं त्याला त्याच्या टेबलच्या टॉपमोस्ट किंवा बॉटमला कॅप्शन तुम्ही डिस्प्ले करू शकता. मग टेबल हेडिंग म्हणजे काय, तर ज्याला टेबल डिस्प्ले होतं त्याला प्रत्येक कॉलम जो आहे तो काय रिप्रेझेंट करतो त्याचं एक पर्टिक्युलर तुम्ही काय करू शकता, हेडिंग देऊ शकता. फॉर एक्झाम्पल ज्या वेळेला तुम्ही टाईम टेबल डिस्प्ले करणार आहात, मग टाईम टेबल ज्या वेळेला डिस्प्ले करता त्याला तुम्ही कॉलम्स करता. ओके, एक कॉलम तुमचा असणार आहे टाईमचा आणि दुसरा कॉलम असणार आहे सब्जेक्टचा. मग वरती तुम्ही एका कॉलमला हेडिंग काय देणार आहे, टाईम, आणि दुसऱ्या कॉलमला हेडिंग काय देणार आहे, सब्जेक्ट. म्हणजे तिथं टाईम हा काय झाला, त्या कॉलमचा हेडिंग झाला. मग ज्या ज्या वेळेला तुम्हाला असे कॉलम्समध्ये हेडिंग द्यायची असतील किंवा टेबलमध्ये हेडिंग यूज करायचं असेल त्या वेळेला काय केला जातो, हा TH टॅग जो आहे तो यूज केला जातो. आणि लास्ट जो आहे तो आहे TD. आता TD म्हणजे काय, तर टेबल डेटा. टेबल डेटा मीन्स व्हॉट, तर ॲक्च्युअल कंटेंट ऑफ सेल. म्हणजे टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये ज्याला तुम्ही डेटा रिप्रेझेंट करता त्याला प्रत्येक सेलमधला जो काही कंटेंट आहे त्या कंटेंटसाठी काय केला जातो, TD टॅग वापरला जातो. लक्षात आलं तुमच्या की टेबल टॅग कशासाठी यूज केला जातो, तर ज्याला तुम्हाला वेबपेजमध्ये टेबल डिस्प्ले करायचं असेल त्याला टेबल टॅग यूज केला जातो. पण फक्त टेबल टॅग यूज करून चालणार आहे का हो, नाही आहे. तर त्याच्यासोबत त्याचे हे महत्त्वाचे एलिमेंट्स तुम्हाला यूज करावे लागणार आहेत, तरच ते टेबल काय होणार आहे, ॲज अ टेब्युलर फॉर्मॅटमध्ये डेटा डिस्प्ले केला जाईल. पहिला आहे कॅप्शन. कॅप्शन ऑप्शनल आहे. जर तुम्हाला टेबलला नेम रिप्रेझेंट करायचं नसेल तरी तुम्ही तो कॅप्शन काय करू शकता, काढू शकता. पण हे 3 जे एलिमेंट्स आहेत TR, TH अँड TD हे कंपल्सरी तुम्हाला काय करावे लागणार आहेत, टेबलमध्ये यूज करावे लागणार आहेत. नेक्स्ट आता ॲट्रिब्यूट्स ऑफ टेबल टॅग. ॲट्रिब्यूट्स ऑफ टेबल टॅग मीन्स व्हॉट. आता आपण बघितलं की बरेच टॅग ज्याला आपण शिकलो त्याला ॲट्रिब्यूटचं मिनिंग मी त्या वेळेला तुम्हाला सांगितलं आहे. ॲट्रिब्यूट म्हणजे काय हो, तर ज्यावेळेला तुम्ही एखादा HTML टॅग वापरता त्याला तो HTML टॅग मोर अट्रॅक्टिव्ह होण्यासाठी काय केले जातात, त्याचे काही विशेषण आहेत, त्याला काय म्हटलं जातं, ॲट्रिब्यूट्स ऑफ दॅट टॅग. आता इथं आपण काय बघतोय, तर टेबल टॅग बघतोय. मग टेबल टॅग आपल्याला काय करायचं, तर अजून मोर अट्रॅक्टिव्ह कसा करता येईल. आपण बघितलं की टेबल म्हणजे काय आहे, तर रो आणि कॉलमचं कॉम्बिनेशन करून टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये तिथं डेटा डिस्प्ले केला जातो, त्याला काय म्हटलं जातं, टेबल म्हटलं जातं. मग आता हे टेबल आपल्याला मोर अट्रॅक्टिव्ह करायचं आहे. मग त्याच्यासाठी आपण काय काय करू शकतो ते बघा. पहिला ॲट्रिब्यूट आहे बॉर्डर. कोणतंही टेबल ज्याला डिस्प्ले केलं जातं त्याला मस्ट आहे त्याची बॉर्डर. जर तुम्ही बॉर्डर स्पेसिफाय करत नसाल तर ते टेबल ॲज अ टेबल म्हणून दिसणार नाही, तर तो पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये डेटा दाखवला जाईल किंवा प्रिंट टॅग ज्याला आपण वापरतो त्या फॉर्मॅटमध्ये तुमचा डेटा दाखवला जाईल. म्हणजे हे टेबल आहे हे रिप्रेझेंट करण्यासाठी त्याचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा ॲट्रिब्यूट कोणता आहे, बॉर्डर, की जे कधीही विसरायचं नाही. ज्या ज्या वेळेला तुम्ही टेबल टॅग वापरता त्या वेळेला त्या टेबल टॅगसोबत तुम्हाला बॉर्डर हा एक तरी ॲट्रिब्यूट त्याचा वापरावाच लागणार आहे, तरच तुमचं टेबल काय होणार आहे, ॲज अ टेबल म्हणून डिस्प्ले केलं जाईल. बॉर्डर यूज टू गिव्ह अ बॉर्डर. बॉर्डर ॲट्रिब्यूट कशासाठी वापरला जातो, तर टेबलला बॉर्डर देण्यासाठी काय केला जातो, बॉर्डर ॲट्रिब्यूट वापरला जातो. आता बॉर्डर्समध्ये सुद्धा बरेच टाईप्स आहेत. ज्याला तुम्ही एखादं वेब पेज बघता किंवा एखादं टेबल बघता त्याला बॉर्डर दिली जाते. काही ठिकाणी सिंगल लाईनची बॉर्डर असते, काही ठिकाणी डबल लाईनची बॉर्डर दिली जाते, काही ठिकाणी सॉलिड लाईनची बॉर्डर दिली जाते. तुम्हाला हव्या त्या पद्धतीची तुम्ही काय करू शकता, बॉर्डर देऊ शकता. आता बॉर्डर देण्यासाठी त्याच्या इथं व्हॅल्यूज आहेत. ज्याला तुम्ही बॉर्डर इज इक्वल टू 0 म्हणता त्याला तुमचं जे टेबल डिस्प्ले केलं जाणार आहे ते टेबल विदाऊट बॉर्डर डिस्प्ले केलं जाणार आहे. म्हणजेच ते टेबल कसं असणार आहे, बॉर्डरलेस. मग बॉर्डर देण्यासाठी त्याच्या व्हॅल्यूज काय असणार आहेत, तर ज्याला
बॉर्डर इज इक्वल टू 1 असं म्हणताय तुम्ही, त्यावेळेला त्या टेबलला एक सिंगल लाईनची बॉर्डर दिली जाते. ज्यावेळेला बॉर्डर इज इक्वल टू 2 म्हटलं जातं किंवा बॉर्डर इज इक्वल टू 3 म्हटलं जातं, त्यावेळेला तिथं काय केली जाते तर डबल लाईनची आणि सॉलिड टाईपमध्ये तिथं बॉर्डर डिस्प्ले केली जाते. नेक्स्ट ॲट्रिब्यूट आहे बॉर्डर कलर. यूज टू गिव अ बॉर्डर कलर. आता ज्यावेळेला आपण ही बॉर्डर स्पेसिफाय करतो त्यावेळेला बाय डिफॉल्ट बॉर्डरचा कलर कसा असणार आहे, ब्लॅक कलर असणार आहे. पण तुम्हाला हव्या त्या पद्धतीची तुम्ही काय करू शकता, तिथं बॉर्डर स्पेसिफाय करू शकता. मग बॉर्डर कलरमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर कोणत्या टाईपची बॉर्डर आपल्याला डिस्प्ले करायची आहे त्या टाईपचा कलर तुम्ही तिथं स्पेसिफाय करायचा आहे. सपोज एखाद्याला पिंक कलरची बॉर्डर हवी असेल तर तिथं बॉर्डर कलर इज इक्वल टू पिंक. एखाद्याला ब्ल्यू कलरची बॉर्डर द्यायची असेल तर बॉर्डर कलर इज इक्वल टू ब्ल्यू. तुम्हाला ज्या कलरची बॉर्डर तुमच्या टेबलला डिस्प्ले करायची आहे त्या कलरचं नेम तिथं काय करायचं आहे तुम्ही राईट डाऊन करायचं आहे. नेक्स्ट ॲट्रिब्यूट आहे अलाइनमेंट. आता अलाइनमेंट काय करतं बघा, स्पेसिफाईज अलाइनमेंट ऑफ टेबल. आता ज्या वेळेला टेबल डिस्प्ले केलं जातं त्याला बाय डिफॉल्ट ते टेबल पेजच्या लेफ्ट साईडला डिस्प्ले केलं जातं. आपण बघितलं की ज्या पद्धतीनं पॅरेग्राफ हा टॅग ज्याला आपण बघितला त्याला त्या पॅरेग्राफ टॅगला एक ॲट्रिब्यूट होता, तो होता त्याचा अलाइनमेंट. अलाइनमेंट काय स्पेसिफाय करतं की तो पॅरेग्राफ जो आहे तो कोणत्या साईडला पाहिजे. मग त्याच्यासाठी व्हॅल्यूज आपण काय देतो तर लेफ्ट, राईट अँड सेंटर. इथं सुद्धा टेबल ज्याला तुम्ही डिस्प्ले करता त्याला त्या टेबलसाठी तुम्ही अलाइनमेंट स्पेसिफाय करू शकता. म्हणजेच काय तर ते टेबल कुठं डिस्प्ले करायचं आहे वेब पेजवरती, लेफ्ट साईडला करायचं आहे, राईट साईडला करायचं आहे का सेंटरला. ज्या ठिकाणी तुम्हाला ते टेबल डिस्प्ले करायचं आहे ती काय करायची त्याची व्हॅल्यू द्यायची. ज्याला मी टेबल इज इक्वल टू टेबल अलाइन इज इक्वल टू राईट म्हणते त्याला टेबल राईट साईडला डिस्प्ले केलं जाईल. ज्या वेळेला अलाइन इज इक्वल टू सेंटर म्हणते त्याला माझं टेबल सेंटरला डिस्प्ले केलं जाईल. नेक्स्ट आहे बीजी कलर. आता बीजी कलर काय स्पेसिफाय करतो तर ज्याला टेबल डिस्प्ले केलं जातं त्याला त्याचा बॅकग्राऊंड कलर काय आहे ते कोण स्पेसिफाय करतं तर बीजी कलर. बाय डिफॉल्ट आपण बघितलं की पेज ज्याला डिस्प्ले केलं जातं त्याला त्या पेजचा बॅकग्राऊंड कलर काय असतो वेब पेजचा तर व्हाईट हा त्याचा बॅकग्राऊंड कलर असतो. पण आपण काय करू शकतो त्याचा बॅकग्राऊंड कलर पेजचा चेंज करू शकतो. त्याच्यासाठी आपण लास्ट लेक्चरमध्ये बॉडी टॅग जो आहे त्याचे ॲट्रिब्यूट्स बघितले. त्याच्यामध्ये एक होता बॅकग्राऊंड कलर किंवा बीजी कलर आपण त्याला म्हणतो की ज्याने तुम्ही वेब पेजचा बॅकग्राऊंड कलर काय करू शकता चेंज करू शकता. इथं सुद्धा आपल्याला जर फक्त टेबलचा बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा असेल किंवा सेट करायचा असेल तर इथं कोणता ॲट्रिब्यूट वापरला जातो बीजी कलर. मग बीजी कलर इज इक्वल टू जर तुम्ही ब्लॅक म्हटला तर तुमच्या वेब पेजचा तुमच्या टेबलचा जो आहे तो बॅकग्राऊंड कलर ब्लॅक सेट केलं जाईल. म्हणजे तुम्हाला जो हवा तो कलर तुम्ही काय करू शकता ॲज अ बीजी कलर म्हणून स्पेसिफाय करू शकता. तो कलर त्या टेबलच्या बॅकग्राऊंडला सेट केला जाईल. नेक्स्ट आहे IMG सेट बॅक इमेज टू द टेबल. आता ज्या पद्धतीनं आपण बॅकग्राऊंडला कलर देऊ शकतो त्याच पद्धतीनं आपण टेबलच्या बॅकग्राऊंडला एखादी इमेज प्लेस करू शकतो. म्हणजे आपण लास्ट लेक्चरला जो बॉडी टॅगचे ॲट्रिब्यूट्स पाहिले त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलं होतं की बॅकग्राऊंड हा एक बॉडी टॅगचा ॲट्रिब्यूट होता की जो कशासाठी वापरला जातो की जर तुम्हाला बॅकग्राऊंडला इमेज एखादी डिस्प्ले करायचं असेल तर तो वापरला जातो. इथं सुद्धा आपण आपल्या टेबलला ॲज अ बॅकग्राऊंड इमेज काय करू शकतो दाखवू शकतो. त्याच्यासाठी IMG टॅग यूज केला जातो. मग नुसता IMG म्हणून इमेज प्लेस केली जाणार आहे का हो नाही आहे. तर त्याच्यासोबत आपल्याला काय वापरावं लागणार आहे त्या इमेजचा सोर्स स्पेसिफाय करावा लागणार आहे. आणि तुम्हाला इमेज किती साईजमध्ये हवी, नाहीतर तुमचं टेबल व्हायचं छोटं आणि इमेजची साईज असेल मोठी तर ते व्यवस्थित दिसणार नाही. ज्या साईजचं तुमचं टेबल असेल त्याच साईजची तुमची काय झाली पाहिजे इमेज डिस्प्ले झाली पाहिजे. नेक्स्ट सेल पॅडिंग डिटरमाइन्स द स्पेस बिटवीन बॉर्डर ऑफ सेल अँड कंटेंट ऑफ सेल. आता याच्यामध्ये मुलांचं बऱ्याच वेळेला काय होतं कन्फ्युजन होतं की सेल पॅडिंग म्हणजे काय आणि सेल स्पेसिंग म्हणजे काय.
आता इथं सेलचं मिनिंग पहिल्यांदा लक्षात घ्या. सेल म्हणजे काय हो, तर ज्याला टेबल डिस्प्ले केलं जातं त्याला त्या टेबलमध्ये जे रखाने तयार होतात किंवा जे स्क्वेअर तयार होतात त्या प्रत्येक स्क्वेअरला इथं काय म्हटलं जातं, सेल म्हटलं जातं. मग सेल पॅडिंग म्हणजे काय, तर स्पेस बिटवीन बॉर्डर ऑफ सेल अँड कंटेंट ऑफ सेल. ज्याला हे स्क्वेअरमध्ये रखाने तयार केले जातात किंवा सेल तयार केले जातात आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय करत असता, डेटा प्लेस करत असता. मग त्याची बॉर्डर आणि डेटा याच्यामध्ये जर तुम्हाला डिस्टन्स हवं असेल तर तिथं काय केलं जातं, सेल पॅडिंग. बाय डिफॉल्ट इथं काय केलं जातं, तर बॉर्डर जे आहे त्या बॉर्डरच्या नियरच तुमचा काय केला जातो, डेटा प्लेस केला जातो. पण जर तुम्हाला तो डेटा बॉर्डरपासून काही डिस्टन्सवरती हवा असेल तर तुम्ही काय करू शकता, सेल पॅडिंगचा यूज करू शकता. इथं मग काय द्यावं लागतं, तर एक व्हॅल्यू द्यावी लागते. एक 10 पिक्सेल असेल किंवा 20 पिक्सेल असेल, जी काही व्हॅल्यू असेल ती तुम्हाला पिक्सेलमध्ये द्यावी लागते. मग जेवढं तुम्ही तिथं पिक्सेल मेन्शन करताय तेवढं डिस्टन्स काय केलं जातं, बॉर्डरपासून त्या सेलच्या कंटेंटपर्यंत सोडलं जातं आणि तुमचा डेटा काय केला जातो, तिथं डिस्प्ले केला जातो. नेक्स्ट आहे सेल स्पेसिंग. आता सेल स्पेसिंग बघा, डिटरमाइन द स्पेस बिटवीन टू सेल्स. ज्याला ह्या सेल्स डिस्प्ले केले जातात त्याला दोन सेल्समध्ये जर तुम्हाला डिस्टन्स हवं असेल, हे डिस्टन्स तुम्हाला कधी व्हेरीफाय केलं जाऊ शकतं, तर ज्याला तुम्ही बॉर्डर इज इक्वल टू 2 और बॉर्डर इज इक्वल टू 3 असं ज्याला बॉर्डरच्या व्हॅल्यू देता त्याला त्या दोन सेलमधलं जे काही डिस्टन्स आहे ते तुम्हाला क्लिअरली दाखवता येईल. जर तुम्ही बॉर्डर इज इक्वल टू 1 म्हटलं तर त्या सेल्स कशा केल्या जातात, नियर बाय केल्या जातात किंवा एकमेकांना संलग्न केल्या जातात. पण जर तुम्हाला सेल स्पेसिंग हा ॲट्रिब्यूट यूज करायचा असेल तर तुम्हाला काय करावे लागणार आहे, बॉर्डरची व्हॅल्यू 2 किंवा 3 या पद्धतीनं तिथं बॉर्डरची व्हॅल्यू तुम्हाला मेन्शन करावी लागणार आहे. नेक्स्ट आहे एच स्पेस. एच स्पेस काय करतं, तर स्पेसिफाईज डिस्टन्स बिटवीन लेफ्ट अँड राईट एजेस ऑफ सेल. आता बऱ्याच वेळेला हा टॅब्युलर फॉर्मॅटमधला डेटा ज्याला डिस्प्ले केला जातो त्याला त्या डेटामधला कंटेंट जो आहे किंवा डेटामध्ये काय इन्फॉर्मेशन आहे ती डिस्प्ले काय केली जाते, त्याच्या शेजारी राईट डाऊन केली जाते. मग बऱ्याच वेळेला ह्या टेबलला तर ती इन्फॉर्मेशन जर नियर बाय असेल तर ते रीड करताना थोडंसं कॉम्प्लिकेटेड होईल किंवा ते आपल्याला व्हिज्युअलाइज करताना तेवढंसं मोर अट्रॅक्टिव्ह वाटणार नाही. मग याच्यासाठी काय केलं जातं, तर एच स्पेस वापरला जातो. म्हणजे ज्याला तुमचं टेबल डिस्प्ले केलं जाईल त्याला त्याच्या लेफ्ट हँड साईडला काही डिस्टन्स सोडलं जाईल आणि त्याच्या राईट हँड साईडला सुद्धा काय केलं जाईल, काही डिस्टन्स सोडलं जाईल. त्याच्यासाठी एच स्पेस यूज केला जातो. नेक्स्ट आहे व्ही स्पेस. हा व्ही स्पेस कशासाठी यूज केला जातो, तर स्पेसिफाय डिस्टन्स बिटवीन टॉप अँड बॉटम एजेस ऑफ टेबल. ज्या पद्धतीनं आपण लेफ्ट हँड साईडला डिस्टन्स सोडू शकतो आणि राईट हँड साईडला डिस्टन्स सोडू शकतो, त्याच पद्धतीनं आपण टॉप आणि बॉटमला सुद्धा काय करू शकतो, टेबलच्या साईडला डिस्टन्स सोडू शकतो. त्याच्यासाठी जो ॲट्रिब्यूट वापरला जातो तो काय आहे, व्ही स्पेस. लक्षात आलं तुमच्या की टेबल टॅग जो आहे तो टेबल टॅग आता आपण स्टडी केला. त्याच्यानंतर त्याचे ॲट्रिब्यूट्स कोणकोणते आहेत त्या ॲट्रिब्यूटसुद्धा आपण पाहिले. ज्याला तुम्ही टेबल ड्रॉ करता त्याला याच्यातले कमीत कमी 2-3 ॲट्रिब्यूट्स तरी तुम्हाला काय करता आले पाहिजेत, यूज करता आले पाहिजेत. एक्झामला ज्या पद्धतीनं तुम्हाला तिथं टेबल शो केला असेल त्या पद्धतीनं तुम्हाला यामधले कोणतेही ॲट्रिब्यूट्स काय करता आले पाहिजेत, यूज करता आले पाहिजेत. आता आपण याचं एक एक्झाम्पल बघूया. इथं एक साधं एक्झाम्पल दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपण काय केले बघा, एक टेबल ड्रॉ केलेला आहे. इथं फॉर एक्झाम्पल टेबल बॉर्डर इज इक्वल टू 1 इथं टेबल टॅग वापरलेला आहे. जर तुम्ही कोणतेच ॲट्रिब्यूट वापरले नाहीत तर तो डेटा जो आहे तो टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला डिस्प्ले केला जाणार नाही. त्याच्यासाठी मी मगाशीच सांगितलं तुम्हाला की त्याचा कमीत कमी एक आणि महत्त्वाचा ॲट्रिब्यूट कोणता आहे, तर बॉर्डर, की जो तुम्हाला कंपल्सरी यूज करावा लागणारच आहे. इथं मी काय म्हटलं आहे, टेबल बॉर्डर इज इक्वल टू 1 म्हणजे मी टेबलला बॉर्डर किती दिली आहे, 1. म्हणजेच सिंगल लाईनची बॉर्डर तिथं काय केली जाईल, ड्रॉ केली जाईल. त्याच्यानंतर बीजी कलर, इथं मी बॅकग्राऊंडला कलर काय सेट केलेला आहे, रेड कलर सेट केलेला आहे. ज्याला तुम्ही याचे ॲट्रिब्यूट्स वापरता त्याला त्याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या काय केल्या जातात, डबल कोटमध्ये लिहिल्या जातात. त्याच्यानंतर मी TR वापरलेला आहे म्हणजे इथं काय केलं जाणार आहे, तर
एक टेबल रो तयार केली जाईल. मग टेबल रो तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कॉलम्स तयार करायचे आहेत. इथं कॉलम्स तयार करण्यासाठी कॉलम्स हा ॲट्रिब्यूट वापरला जात नाही, तर कॉलम्स तयार करण्यासाठी कोणता ॲट्रिब्यूट वापरला जातो, तर TD किंवा TH या दोन ॲट्रिब्यूटचा किंवा या दोन एलिमेंट्सचा यूज करून तुम्ही काय करू शकता, त्या रोमध्ये हवे तेवढे कॉलम्स यूज करू शकता. हे तुम्ही कधी करू शकता, तर पहिली रो ज्या वेळेला तुम्ही इन्सर्ट कराल त्यावेळेलाच तुम्हाला हा चान्स दिला जातो की तुम्हाला कॉलम्स किती याच्यामध्ये तयार करायचे आहेत. मग इथं पहिली TR ज्या वेळेला स्टार्ट होते त्यावेळेला मी 2 TD घेतलेले आहेत. पहिल्या TDमध्ये काय लिहिलेलं आहे, सब्जेक्ट लिहिलेलं आहे आणि दुसऱ्या TDमध्ये काय लिहिलेलं आहे, मार्क्स लिहिलेले आहेत. आणि इथं पहिला TR कंप्लीट झालेला आहे. म्हणजे इथं एक रो इन्सर्ट केली जाईल आणि ही एक रो इन्सर्ट ज्या वेळेला होईल त्यावेळेला त्याच्यामध्ये 2 कॉलम्स असणार आहेत. एक कॉलम्समध्ये सब्जेक्ट असणार आहे आणि दुसऱ्या कॉलम्समध्ये काय असणार आहेत, मार्क्स. हा माझा पहिला TR संपला. आता मला नेक्स्ट TR मी घेतलेला आहे आणि ज्याच्यामध्ये ॲक्च्युली मी सब्जेक्टची नेम्स घेतलेले आहेत आणि त्याचे मार्क्स घेतलेले आहेत. इथं परत TR टॅग वापरलेला आहे, TD टॅग की ज्याच्यामध्ये मी सब्जेक्ट पहिला घेतलेला आहे इंग्लिश. एक व्हॅल्यू झाली की तुम्हाला काय करायचं आहे, तो टॅग कंप्लीट करायचा आहे. मी /TD म्हटलं. इथं खाली परत TD मार्क्स घेतलेले आहेत 90, खाली /TD आणि /TR. या पद्धतीनं मी काय केलेलं आहे, तर हे सिम्पल टेबल टॅगचा कोड लिहिलेला आहे की ज्याच्यामध्ये काय केलेले आहेत, तो रोज ज्या आहेत त्या इन्सर्ट केलेल्या आहेत. हाच कोड आपण काय करूया, नोटपॅडवरती टाईप करूया आणि याचं आउटपुट काय दिसतंय ते चेक करूया. HTML, आफ्टर दॅट बॉडी टॅग. त्याच्यानंतर आपण काय डिस्प्ले करत आहोत, तर टेबल डिस्प्ले करत आहोत. त्याच्यासाठी आपण काय लिहिणार आहोत, टेबल टॅग. आणि त्याचा महत्त्वाचा ॲट्रिब्यूट जो आपल्याला शो करायचा आहे तो आहे बॉर्डर, की जो तुम्हाला वापरावा लागणार आहे. त्याच्याशिवाय तुमच्या टेबलला बॉर्डर डिस्प्ले केली जाणार नाही. आणि जर बॉर्डर नसेल टेबलला तर तुमचा टॅब्युलर फॉर्मॅटमधला जो काही डेटा आहे तो डिस्प्ले केला जाणार नाही. इथं फक्त मी काय करते, तर बॉर्डर जो ॲट्रिब्यूट आहे तो बॉर्डर हा एकच ॲट्रिब्यूट आता वापरते. बाकीचे ॲट्रिब्यूट्स आपण नंतर बघूयात. ओके. त्याच्यानंतर काय आपल्याला यूज करावं लागणार आहे, तर पहिली रो इन्सर्ट करावी लागणार आहे. जर तुम्हाला रो टेबलमध्ये इन्सर्ट करायची असेल तर त्याच्यासाठी जो टॅग वापरला जातो तो आहे TR टॅग. ओके. TR टॅगनं काय केली जाईल, एक सिंगल रो तुम्हाला इन्सर्ट करून दिली जाईल. आता रो इन्सर्ट केल्यानंतर महत्त्वाचं काय आहे, तर त्याचे कॉलम्स जे आहेत ते कॉलम्स तुम्हाला ॲड करता आले पाहिजेत. मग कॉलम्स जर ॲड करायचे असतील तर त्याच्यासाठी काय आहे, आपल्याकडं TD टॅग आहे आणि TH टॅग. इथं मी TH टॅगचा यूज करते की जेणेकरून जे मी कॉलम्स रिप्रेझेंट करणार आहे त्याच्यासाठी हेडिंग दिले जाते. मी पहिलं TH लिहिते, त्याच्यामध्ये मी सब्जेक्ट राईट डाऊन करते. ओके. TH. नेक्स्ट TH जो घेते मी त्याच्यामध्ये काय रिप्रेझेंट करते, तर मार्क्स. TH जो टॅग आहे तो TH टॅग तुम्ही काय करू शकता, तर पहिली रो ज्या वेळेला तुम्ही स्पेसिफाय करता त्याला फक्त तो एकदाच वापरू शकता, कारण हेडिंग हे फक्त काय केलं जातं, कॉलमला एकदाच रिप्रेझेंट केलं जातं. इथं आपण TR टॅग वापरलेला आहे TH. आपली पहिली रो काय झालेली आहे, इथं तयार झालेली आहे. आता मी एवढंच तुम्हाला रन करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे जे टेबल आहे ते टेबल कसं डिस्प्ले केलं जाते. आणि त्याच्यामध्ये नंतर मग आपण काय करूया, तर बाकीचा जो काही डेटा आहे तो बाकीचा डेटा त्याच्यामध्ये ॲड करूया. आता हा कोड आपण सेव्ह करूया. फाईल, सेव्ह. आपला ऑलरेडी CS नावाचा फोल्डर जो आहे तो डेस्कटॉपवरती आपण तयार केलेला आहे, तो फोल्डर ओपन करूया आणि इथं फाईलला नाव देऊया table.html. ओके. माझं HTMLची फाईल तयार झालेली आहे. विंडो मिनिमाइज करते, फोल्डर ओपन अँड रन द प्रोग्राम टेबल. इथं बघा टेबल तयार झालेला आहे. मी बॉर्डर काय केली, बॉर्डर = 1 दिलेली आहे. इथं फक्त सब्जेक्ट आणि मार्क्स
हे दोनच कॉलम काय झालेले आहेत, तयार झालेले आहेत. आता ॲक्च्युली आपल्याला काय करायचं आहे तर सब्जेक्टशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आपल्याला सब्जेक्टच्या कॉलममध्ये आली पाहिजे आणि कॉलमशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आपल्याला काय करता आली पाहिजे, कॉलमच्या याच्यामध्ये मार्क्समध्ये आली पाहिजे. आता आपण काय करूया, अजून एक रो याच्यामध्ये इन्सर्ट करूया. पहिली रो झालेली आहे, सेकंड रो TR. आता TR मध्ये पहिल्यांदा काय येणार आहे तर टेबल डेटा येणार आहे, TD. पहिला आपण काय करणार आहोत, सब्जेक्ट इंग्लिश टाकूया. त्याच्यानंतर नेक्स्ट TD जो आहे त्याच्यामध्ये आपण मार्क्स टाकूया. जेवढे तुम्हाला रोज इन्सर्ट करायचे आहेत तेवढ्या टाइम्स आपल्याला काय करता आली पाहिजे, TR जी आहे ती TR आपल्याला लिहावी लागणार आहे. तुम्हाला जेवढे काही रोज पाहिजे असतील, 2 रोज पाहिजे असतील, 3 रोज पाहिजे असतील, तेवढ्या टाइम्स आपण काय करणार आहोत, TR टॅग जो आहे तो TR टॅग लिहिणार आहोत. आता इथं आपल्या किती रोज तयार झालेले आहेत, 2 रोज तयार झालेले आहेत. का तर आपण 2 वेळा TR टॅग वापरलेला आहे. हा पहिल्यांदा वापरला जो पहिली रो तयार केली जाते, हा दुसऱ्यांदा वापरला ज्याने दुसरी रो तयार केली जाते. अजून आपण टेबल थोडंसं मोठं करूया. इथं मी सेकंड सब्जेक्ट टाकते फिजिक्स. ओके. आता आपल्या रोज किती तयार झालेले आहेत तर 3 रोज आपल्या तयार झालेले आहेत. आपण हा कोड रन करून बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लक्षात आलं. इथं सब्जेक्ट आणि मार्क्स जे डिस्प्ले केलेलं आहे ते कसं आहे हो तर त्याच्यासाठी आपण TH टॅग वापरला होता म्हणून ते काय झालेलं आहे ॲटोमॅटिक ते बोल्ड झालेलं आहे. आणि खाली ॲक्च्युली आपण कंटेंट वापरलेलं आहे इंग्लिश आणि फिजिक्स. आता इंग्लिश आणि फिजिक्स ज्याला दाखवलं जातं त्याला त्याच्यासाठी नॉर्मल जे फॉन्ट आहे तो नॉर्मल फॉन्ट वापरला गेला. म्हणजे ज्याला तुम्ही TH टॅग वापरता त्याला त्याच्यासाठी कॉलम हेडिंग दिलं जातं आणि ते आपोआप काय केलं जातं तर बोल्ड फॉर्मॅटमध्ये दाखवलं जातं. इथं अजून मी काय सांगितलं तर सेल. आता इथं तुम्हाला सेल जे आहेत त्या व्यवस्थित दिसतील. हा जो स्क्वेअर तयार झालेला आहे किंवा हा जो रेक्टँगल आहे त्या प्रत्येक रेक्टँगलला काय म्हटलं जातं तर इथं सेल म्हटलं जातं. मग इथं आपण बॉर्डर काय स्पेसिफाय केलेली आहे तर बॉर्डर 1 स्पेसिफाय केलेली आहे. ज्याला तुम्ही बॉर्डर =2 म्हणता किंवा 3 म्हणता तर त्याला हे डिस्टन्स काय केलं जातं इन्क्रीज केलं जातं. लक्षात आलं तुमच्या की आजच्या लेक्चरला आपण काय काय स्टडी केलेला आहे तर टेबल टॅग जो आहे तो टेबल टॅग आपण आजच्या लेक्चरला शिकलो की जो कशासाठी वापरला जातो तर ज्याला तुम्हाला वेबपेजमध्ये टेबल इन्सर्ट करायचं असेल त्याला काय केला जातो हा टेबल टॅग यूज केला जातो. त्याच्यासोबतच आपण काय पाहिलं तर टेबल टॅगचे जे ॲट्रिब्यूट्स आहेत ते ॲट्रिब्यूट्स पाहिले की ज्याचा यूज कशासाठी केला जातो तर जे काही टेबल तुम्ही डिस्प्ले करता ते मोर अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी या ॲट्रिब्यूटचा यूज केला जातो. अजून आपण हे एक एक्झाम्पल स्टडी केलं. नेक्स्ट लेक्चरला आपण अजून याच्याशी रिलेटेड जे काही ॲट्रिब्यूट्स पाहिले त्याच्याशी रिलेटेड आपण काय करणार आहोत एक्झाम्पल स्टडी करणार आहोत. गुड बाय. हॅव अ नाईस डे.